पिछले वीडियो में दुकानदार ने कहा, बाबूजी बड़े मज़ेदार सेब आए हैं। यहाँ से मैंने 4 आने उसके हाथ में रखे, यहाँ तक वह था। आज की कक्षा में यहाँ से आगे देखेंगे। समझ में आया छात्रों? ठीक है, आगे देखिए। घर आकर लिफाफा ज्यों का त्यों रख दिया। रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं है। फल खाने का समय तो प्रातः काल है। छात्रों, इसका अर्थ होता है कि मैंने यानी लेखक ने घर में लिफाफा ना देखा ना खाया, जैसा ही वैसा रख दिया, क्योंकि रात के समय सेब या दूसरा फल खाने का कायदा नहीं, क्योंकि फल खाने का समय तो प्रातः काल है, यानी सुबह है। समझ में आया छात्रों? ಮಕ್ಕಳು ಲೇಖಕರು ಮನೆಗೆ ಬಂದು ಆ ಬ್ಯಾಗ್ನ ಹೇಗೆ ತಂದಿದ್ರೋ ಹಾಗೆ ಇಟ್ಟರು. ಏಕೆಂದರೆ ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೇಬಾಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಹಣ್ಣುಗಳನ್ನಾಗಲಿ ತಿನ್ನುವಂತಹ ನಿಯಮಗಳು ಕಾಯ್ದೆಗಳು ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವಂತಹ ಸಮಯ ಯಾವುದಪ್ಪ ಹಾಗಾದರೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ. ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಅಂದರೆ ಮುಂಜಾನೆ. समझ में आया? आगे देखिए। आज सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था। 1 रुपए के आकार का छिलका गल गया था। समझा? रात को दुकानदार ने देखा ना होगा। समझ में आया छात्रों? लेखक ने सुबह उठ के मुंह हाथ धोके सेब खाने के लिए एक सेब निकाला तो वह सड़ा हुआ था। कैसे? देखने के लिए 1 रुपये के सिक्के के आकार का छिलका गल गया था। लेखक ने समझा कि रात के समय दुकानदार ने देखा नहीं होगा. ಇದರರ್ಥ, ಲೇಖಕರು ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಕೈಕಾಲು ಮುಖ ತೊಳೆದು ನಾಷ್ಟಾ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಯಾನಿ ತಿಂಡಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದ್ರು. ಅದು 1 ರೂಪಾಯಿ ನಾಣ್ಯದ ಆಕಾರದಷ್ಟು ಸೇಬು ಹಣ್ಣಿನ ಸಿಪ್ಪೆ ಕೊಳ್ತೋಗಿತ್ತು. ಆಗ ಲೇಖಕರು ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಏನಂದ್ಕೋತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ನೋಡ್ದೇ ಈ ಕೊಳ್ತಿರೋ ಹಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿರಬಹುದು ಅಂತ ಅಂದ್ಕೋತಾರೆ. समझ में आया छात्रों? आगे देखिए। दूसरा निकाला मगर यह आधा सड़ा हुआ था। अब संदेह हुआ, दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. इसका अर्थ होता है कि छात्रों, लेखक ने दूसरा सेब निकाला तो वो भी सड़ा हुआ था. कितना सड़ा हुआ था? आधा सड़ा हुआ था. उस समय लेखक को संदेह आया. लेखक ने सोचा कि दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. ಇದರರ್ಥ, ಲೇಖಕರು 2ನೇ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ತೆಗೆದ್ರು. ಅದು ಅರ್ಧ ಕೊಳೆತೋಗಿತ್ತು, ಅರ್ಧ ಭಾಗದಷ್ಟು ಕೊಳೆತೋಗಿತ್ತು. ಆಗ ಲೇಖಕರು ಏನು ಅಂದ್ಕೋತಾರೆ ಅಂದರೆ, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅವನು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಅಂದ್ಕೋತಾರೆ. समझ में आया? आगे देखिए। तीसरा सेब निकाला, यह सड़ा तो ना था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. समझ में आया? लेखक ने तीसरा सेब निकाला तो सेब सड़ा नहीं हुआ था, लेकिन एक तरफ दब गया था. ಇದರರ್ಥ, ಲೇಖಕರು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ 3ನೇ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದ್ರು. ಅದು ಕೊಳೆತಿರಲಿಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಒಂದು ಕಡೆ ಮೆತ್ತಗಾಗಿತ್ತು. ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಆ ತರಹದ ಒಂದು ಚಿತ್ರಣ ಆ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು. समझ में आगे देखिए। चौथा देखा, वह यूं तो बेदाग था
मगर उसमें एक काला सुराख था, जैसा अक्सर बेरों में होता है। इसका अर्थ होता है कि छात्रों, लेखक ने चौथा सेब निकाला तो वो बिल्कुल परिशुद्ध था, लेकिन एक काला सुराख था, जैसे कि बेरों में रहता है ना, वैसे थी। ಲೇಖಕರು 4ನೇ ಹಣ್ಣು ತೆಗೆದ್ರು। 4ನೇ ಹಣ್ಣು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, देखने के लिए बिल्कुल ಪರಿಶುದ್ಧ था, लेकिन उसमें एक काला सुराख था, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಪ್ಪು ರಂಧ್ರ ಇತ್ತು। ಯಾವ ಥರ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ, ಜೈಸೆ ಕಿ ಬೇರೋ ಮೇಲೆ रहता है ना, ವೈಸೆ ಐತಿ। ಬೇರು ಹಣ್ಣುಗಳು ಅಂತ ಇರ್ತವೆ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನೋಡಿರ್ತೀರ ಅದನ್ನು, ಬೇರಣ್ಣು ಅಂತ ಇರ್ತವೆ। ಆ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಆ ತರಹ ಕಪ್ಪು ರಂಧ್ರಗಳಿರ್ತವೆ। ಆ ತರಹದ ಕಪ್ಪು ರಂಧ್ರ 4ನೇ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣಲ್ಲಿ ಇತ್ತು। ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, आगे देखिए, काटा तो भीतर वैसे ही धब्बे जैसे बेर में होते हैं, एक सेब भी खाने लायक नहीं। 4ನೇ ಹಣ್ಣು ತೆಗೆದು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಬೇರಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತದಲ್ಲ ಆ ದಬ್ಬೆ ಕಲೆ, ಆ ಗುರುತು, ಕಪ್ಪು ಗುರುತು, ಆ ತರಹ 4ನೇ ಹಣ್ಣಲ್ಲಿ ಇತ್ತು। ಒಂದು ಹಣ್ಣುಗಳು ಕೂಡ ಅಂದರೆ ಒಂದು ಸೇಬು ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಇದನ್ನು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, मैंने सेब को काटा तो जैसे बेर में दब्बे होते हैं ना, वैसे थे एक सेब भी खाने के भी लायक नहीं हुए। ಈ ತರಹ ಲೇಖಕರು ಒಂದೂ ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। समझ में आया छात्रों? ठीक है, यहाँ से आगे क्या होता है अगली कक्षा में देखेंगे। ठीक है बच्चों, आज की कक्षा में कश्मीरी सेब पाठ की दूसरे इकाई का विवरण खत्म हुआ। इसके संबंधित आपको कोई डाउट्स है तो मेरे नंबर पर संपर्क कीजिए और इसके संबंधित मैं कुछ प्रश्न भेजूँगा। आप प्रश्नों को उत्तर लिखकर व्हाट्सएप के द्वारा भेजिए। समझ में अच्छा था? और घर में इस पाठ को एक बार स्पष्टता से पढ़ने का प्रयास कीजिए। समझ में आया? ठीक है, धन्यवाद।